राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरी कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय, सद्गुरु सच्चिदानंद मारुति भगवान की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। ये यथा मां प्रपदन्ते तां तथैव भजाम्यहम्, मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः, एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाची भजे, देख मनुष्य जात सकळ स्वभावतात वजनशील, झाले ऐसे केवळ माझे चिठाई, परी ज्ञाने विन नासिले, जे बुद्धी भेदासी आले, तेनीची त्या कल्पिले अनेकत्व। प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका चिंतन सत्संगाच्या माध्यमातून श्री क्षेत्र लामणगाव राजू महाराज पवार यांच्या आपण या ठिकाणी सगळे लामणगावकर मंडळी इथं या ठिकाणी चिंतन करता बसलो. चिंतनही छान झाले, सव्वा घंटा चिंतन झाले, काही आपल्या सारखे 1 घंटा झाले म्हणा, पण बाकी त्याची बैठक चांगली असल्यामुळं चिंतन झाले. एक थोडा सत्संग व्हावा म्हणून आपण एक प्रवचनाचा कार्यक्रम घेतला. तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेली ओवी अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 11 ओवी क्रमांक 66 67 68. काय सांगताय ज्ञानोबराय? एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाची भजे, देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील, झाले असे केवळ माझे ठाई, पण झालं काय? परी ज्ञाने विन नासले, बुद्धी भेदासी आले, आणि तेनीची त्या कल्पले अनेकत्व. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादि लक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि, श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं, गोटीक्षेत्रे निवासिनं तन्नमामि, वेदविद्यां वरिष्ठं ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. ज्ञानोबराय प्रस्तुत ओवी मध्ये काय सांगतात? ज्याची जशी बुद्धी असेल, जशी श्रद्धा असेल, जसा भाव असेल, तसा तो भक्ती करतो, आणि त्याची ती जी भक्ती आहे, जसे बसते तसे मी त्याला होतो, असा भगवान परमात्मा सांगतो. परंतु ज्ञानोबराय त्याच्या पुढे जाऊन काय सांगतात? सगळे भजनशिळे, देख मनुष्य जात सकळ, म्हणजे सगळे स्वभावताच भजनशीळ. आपण स्वभावताच भजनशिळे, मुळात जन्माला यायच्या आधीपासून आपण भजनशीळच आहोत. प्रत्येक योनी 84 लाख योनी सुद्धा भजनशीळच आहे. असं नाही का माणूसच भजन करतो, त्यांचं पण भजन चालू आहे. पण काय सांगतात? ते माझं भजन करतात, पण मला जाणत नाही. कशामुळं? परी ज्ञाने विन नासले. ज्ञानातून करतात कधी? ज्ञानातून करत नाही. ज्ञाने विन नासले, बुद्धी भेदासी आले, बुद्धीमध्ये भेद निर्माण झाला. ज्याला जाणून घ्यायचं ना, त्याच्या बुद्धीमध्ये भेद तयार झाला, आणि तो जे कल्पायला पाहिजे ते न कल्पिता अनेकत्वाकडच्या नादी लागला. तो म्हणजे अज्ञानाच्या नादी लागला. म्हणून ज्ञानोबराय सांगतात तिथं ज्ञान पाहिजे. आता बघा, कोणी अज्ञानातून भक्ती करतं, कोणी भीतीपोटी भक्ती करतं, कोणी श्रद्धायुक्त अंतकरणानं भक्ती करतं. या सगळ्या भक्तीच्या ज्या वाटा आहे ना, भगवंतापर्यंत चालल्या. पण प्रत्येक
भक्ती मार्ग करत असणाऱ्या जीवाला प्रत्येकाचं फळ वेगळं आहे. ज्यानं भीतीपोटी केलं त्याला भीती निघून जाऊ शकते. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमश्य यज्ञश स्वाध्याय तपार्जम 16व्या अध्यायामध्ये अरे तू भीतीपोटी माझ्याकडे येऊ नको भगवान सांगतात. भीती आईची लेकराला भीती असते का? मग आपण सर्व भगवंताची लेकरं आहे. मग अज्ञानातून जायची काही गरज नाही किंवा भीतीपोटी जायची काही गरज नाही. काही स्वार्थपोटी जातात. देवा माझं असं असं होऊ दे, मला ह्या अडचणी प्रपंचामध्ये, काही स्वार्थापोटी जातात. बघा काही अज्ञानी राहतात, काही अज्ञानातले अज्ञानी राहतात, काही ज्ञानी राहतात, काही ज्ञानातले ज्ञानी राहतात, काही ज्ञानातले अज्ञानी राहतात. म्हणजे तुमच्या लक्षात येऊ राहिलं का? हे सगळे प्रकार आहे बरं का. अज्ञानी कोणते? का ज्यानं कधी भगवत हा बाबा करावा लागतो, मागून आलं, सासू करत होती म्हणून सुनबाई करू राहिली, हे काय झालं? अज्ञान झालं. तिला काही करायची घेणं नाही. महालक्ष्मी नवत काऊन न्यायचा आषाढात? सासू करीत होती म्हणून न्यावात लागतो, नाही न्यावात आषाढात. म्हणजे भीत काय ते अज्ञान आहे. त्याच्यात आणखीन अज्ञानातले अज्ञानी कसे असतात? शेंदरी हेंदरी दैवते, शेंदरी हेंदरी दैवते, कोण पूजी भूते घेते, कोण पूजी भूते घेते, आपुल्या पोटाजी रडते, मागते शीते अवधा. हे अज्ञानातले अज्ञानी. भूता खेताची पूजा करणारे, अरे आपणच भूत आहे. मग अज्ञानातले अज्ञानी. आता ज्ञानातले ज्ञानी तुम्ही आम्ही. आपण ज्ञानोत्तर भक्ती करतोय. आपण त्या देवाला जाणलं. सद्गुरूच्या कृपेनं देवानं काय करून दिले आपल्याला? त्या भगवंताची ओळख करून दिली आपल्याला. आपण ज्ञानी भक्त आहोत, पण आपल्या ज्ञानातले पण अज्ञानी आहे. म्हणजे कसं? देवाची ओळख झाली का नाही? जाणतेन गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषी ते ज्ञानोबराय सांगू राहील. अज्ञाना करता बाबा तू जसा भटशील ना तसा मी होईल. मग देवाला नामदेवासारखं व्हावं लागलं, पुंडलिकासारखं विटेवर उभा राहावं लागलं. त्याला जसा भक्त तयार झाला तसा देव आतापर्यंत झाला. खंडोबा भैरोबा इराई पिराई कशी तयार झाली, जशी भक्त तयार झाले तसे त्याला व्हावं लागलं. ये यथा माम प्रपदंते. जसे भक्त तयार झाला तसा देव प्रल्हादा करता नरसिंह व्हावा लागलं त्याला का नाही? परंतु काय सांगितलं? ही सगळे अज्ञानातून भक्ती करणारे मलाच बसतात. बघा ना तुम्ही, अनंत भक्ती मार्ग करणारे जगामध्ये उपास तापास व्रत वैकल्य जप तप अनुष्ठान करणारी कशी? या अज्ञानातून करतात का? ज्ञान जाणून करतात का? जेवढे संप्रदाय आहे आता तेवढे ज्ञानातून भक्ती करते का अज्ञानातून? अज्ञानातूनच आहे, ज्ञानातून नाही. ठीक आहे, तो पंढरपूरला जात असेल, चारीधाम यात्रा करत असेल, आणखी नर्मदा परिक्रमणा करत असेल, होम हवन जप करत असेल, अनुष्ठान शांत्या करत असेल, पण कशातून आहे? जाणून आहे का? जाणून नाही ना. किती लोकांनी जाणला? आपण म्हणतो तुम्ही त्यांना नाव ठेवू राहिले. नाही, नाव नाही ठेवू राहिलं. पहिले काय सांगितलं? ज्याची जशी श्रद्धा तसा त्याला देव. ते तसे बिचारे चालले ना. ठीक आहे, काही नाही करीत काही करू राहिले म्हणून त्यांना महत्व आहे. बरोबर आहे का नाही? ठीक आहे, ते ह्या मार्गाने निघाले ना. उद्या त्यांच्या लक्षात येईल ना, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. बोलावा माहितीये विठ्ठल 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 विठ्ठल, बोलावा. पाहावा गेल्यानंतर दर्शन घेतलं का 48 तासाचा शीन निघून जातो. देवाचं दर्शन घेतल्यानंतर आपण बारीत राहतो का नाही? बारीत राहा का? बरोबर आहे का नाही? बारीत राहतो 48 तास. पाणी नाही, लोणी नाही, काही नाही राहत. डोकल्या येत्या तरी तो उभा राहतो, बसतो, चालवतो. बरोबर आहे का नाही? पण हे सगळं करत असताना त्याच्या अंतकरणामध्ये एक ओढ असते का मला भगवंताचं दर्शन होईल. एवढ्या करता तो बारीत उभा आहे का नाही? परंतु हे सगळं करत करत ज्यावेळेस तो पांडुरंगा समोर येतो, ज्यावेळेस त्या भगवंताचे ज्यावेळेस त्याला नजर होते, त्या प्रभूच्या चरणावर त्यानं डोकं ठेवलेलं असतं. हालाकी लोक त्याला लोटीत राहते, पण तेवढ्या क्षणामध्ये त्यानं ज्या भगवंताला बघितलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचा सीन निघून गेला. पण तो कशातून गेला? तेवढ्या पुरता. बाहेर आला का पुन्हा अंक नरायला लागत त्याचं. बरोबर आहे का नाही?
काय सांगू राहील ज्ञानोबराय? ठीक आहे बाबा, तू करतोय पण ज्ञानातून करत नाही, ज्ञानातून केलं पाहिजे. अरे सगळे माणसं भजनशीलच आहे. आता ज्यांनी नाम नाही घेतलं त्यात श्वास चालू नाही का? चालूच आहे ना. आता कुत्र्या मांजराचा बी श्वास चालू आहे का नाही? सगळ्यांचा श्वास चालू आहे, पण सगळ्याला श्वासाची किंमत आहे का? नाही, सगळ्याला श्वासाची किंमत नाही. कारण ज्ञानोबराय काय सांगतात 17व्या अध्यायामध्ये, दवडोनी श्वासोश्वास वायाची किजती उपवास, का धुमाचे घास आदोमुखे. श्वास खाली चालले आणि आमची भक्ती चालली. मग कितपत योग्य आहे ती? मी 48 तास बारीमध्ये आहे, बरोबर आहे, ठीक आहे, बरोबर आहे. त्याला जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत योग्यच आहे. परंतु श्वास खाली चालले की नाही? मग आम्ही जो परमार्थ करतोय तो परमार्थ योग्य आहे का? मग नाही. इथं ज्ञानोबराय काय सांगू राहिला? भागवतामध्ये सुद्धा हेच सांगितलं. कोणी? दमन दमन, त्याचं नाक साफ करा, सर्दी झाली. दमन 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 उत्तर खाली, दादू दमन उत्तर. हा, मग काय म्हटले तिथं भागवतामध्ये? नादबाबा सुद्धा सांगतात, ज्याचा श्वासा श्वासाचा परिचारू, निमिष निमिषाचा व्यापारू, माझे निज सुख साचारू, तेथेची घर बांधील. मग त्याची ओळख कोण करून देईन आम्हाला? जोपर्यंत त्याची ओळख होत नाही तोपर्यंत देवाची ओळख नाही झाली. नाही, आपण देवाला जाणलंच नाही. देवाला मानणारे वेगळे, जाणणारे वेगळे, देव सांगणारे वेगळे, देव ऐकणारे वेगळे. देव जाणता जाणता तुकोबराय सांगतात, देव जाणायचा आहे, पण कसा? सद्गुरूच्या कृपेनं. मग सद्गुरूची कृपा काय होते? कशासाठी होते? सद्गुरू कशाचं ज्ञान करून देतात? जे जगात चालू आहे ते ज्ञान नाही देत सद्गुरू. ओरिजिनल ज्ञान देतात. जे ज्ञान बघा ना तुम्ही, याच्या आधी बी श्वास चालूच होते की नाही आपली? पण सद्गुरूंनी ज्यावेळेस कृपा केली त्यावेळेस आपल्या श्वासात परिवर्तन झालं का नाही? आता एक श्वास तरी खाली जातो का? जरी आपलं सहज जरी लक्ष गेलं तरी त्याच्यामध्ये आपलं चिंतन चालू आहे का नाही? म्हणजे तो खाली जातो का? आता नाही जात. परंतु हे काय झालं, प्रत्येक जीव हा भक्तीच करतोय. पण काय होतं, आपण आईच्या गर्भवासात भक्ती करतच होतो का नाही? चालूच होती का नाही? जीवाची चालू होती. परंतु धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता, कोहम 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 रडे. कोण मी? देह मी का आत्मा मी? देह मी का आत्मा मी? हीच भ्रांती काढायची. गुरु कशा करता करायचे? लोक म्हणते आम्ही पहिले करेले, दुसरे चालत नाही. काही हरकत नाही ना, नका करू. परंतु माझी ओळख मला करून दिली का? मला माझी ओळख नाही करून दिली, देवाची बी ओळख नाही त्याच्यामध्ये. समजा उदाहरणार्थ एखादा जीव ओम नमो भगवते वासुदेवाय जपत असेल, मग त्याच्यात देवाची ओळख आहे का? त्याच्यात देवाची पण ओळख नाही, माझी पण ओळख नाही. माझी तर नाहीच नाही, पण देवाची पण ओळख आहे का त्याच्यात? ज्या वेळेस आईच्या गर्भवासामध्ये आपण जे चिंतन करत होतो तिथं कुठलाच देव नव्हता ना. होता का देव? जे मला दिलंय ते. कुणाला हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे असा मंत्र दिले 12 अक्षरी. परंतु नाही ना, देवाची ती ओळख आहे का? ती नाही 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 नाही, ती आकाराची ओळख आहे. देव आकारात मोडत नाही ना. अव्यक्त निराकार नाही जे आकार. देव आकारात मोडत नाही, देव रांगारूपात मोडत नाही. मग त्या देवाची ओळख मी आईच्या गर्भवासात करत होतो. पण मला काय झाली? भ्रांती झाली. जिथं नाळ खांडल्या गेला तिथं भ्रांती झाली, धरणी वायू लागला आणि मायेना पकडा घातला. मग तो ब्रह्म जरी असला, देव जरी असला, तरी त्याला मायेना पकडा घातला. नाळ खांडला म्हणजे धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता. जे स्मरण आईच्या गर्भवासात नागपुड्यानं पण नव्हतं. नागपुड्या चालू होत्या का?
नागपुड्या चालू असत्या तर त्याला काचीत बी न्यायची गरज नव्हती, त्याला डायरेक्ट तिकडे न्यावं लागला शिवणात का नाही. नागपुड्यानं नव्हतं, आईच्या गर्भवासातलं भजन नागपुड्यानं नव्हतं. हे कळू नाही का संतायला? आजच्या तथाकथित संताला कळू नाही का? नाही ना. बरं, ते नागपुड्याचं बी भजन देत नाही, वैखरी वाणीचं भजन देतात. आणि वैखरी वाणीचा कधी टाळा लागायचा? वैखरीच्या पुढे भरपूर वाणी आहे ना, आपल्याला तिकडं नाही घुसायचं. मग जे भजन ज्या वेळेस माझं ओरिजिनल भजन तुटलं ना, ते जोडून देण्याकरता संत लागतात. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडी याला. पद्मनाभ कशाला म्हणतात? आणि तुम्ही आम्ही खरंच भाग्यवान माणसं आहे का आपला पद्मनाभ सद्गुरुनाथाने जोडून दिला. फक्त त्याला विसरायचं नाही. काम करा, मरणाचं काम करा, अंग भरून आलं तरी काम करा, हरकत नाही, परंतु त्याला विसरू नका. ते रात्रंदिवस भजन चालू आहे. आणि तेवढीच भ्रांती सद्गुरूनं काढली. काय केली? सद्गुरूनं काय करावं? भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्यानं मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हारोनिया. स्वरूपाचं ज्ञान नाही. मला सकाळी एका माईचा फोन होता, आपल्या साधक ताईचा. किती परम भाग्याची लोक आहे आपल्याला माहित नाही, आपल्याला त्याची जाणीव नाही. त्या ताईंना 1 तास बोलली ती फोनवर. तिनं सांगितलं, भाऊ एक फार मोठी व्यक्ती दे अवसान झालं. झाल्यानंतर त्यांना म्हणजे लोक देतात ना, नंतर काय आपल्या स्मशानभूमीमध्ये काय देतात? भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतात. मग आता एवढं मोठे महाराज आहे किंवा एवढी मोठी व्यक्ती आहे, त्याला जग मानतं, लाखो लोक त्यांच्या पाठीमागे आहे समजा. मग त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली पर काय बोलावं? ज्ञानी माणसं आहे बरं आपण. त्या माईला प्रश्न पडला, त्यांनी सांगितलं, देव त्यांच्या आत्म्यात शांती देव. लगेच ट्यूब पेटली नाही इकडं. देव त्याच्या आत्म्यास, देवाचा आत्मा वेगळा आहे का? मग देव त्याच्या आत्म्यात शांती देव. मग यायचा आत्मा वेगळा, त्याचा आत्मा वेगळा, सांगणाऱ्याचा वेगळा झाला. आणि इथं तर गीता, रोज गीता पारायण चाललंय, रोज गीता वाचतोय आम्ही. नैनन चिन्नंती शस्त्राने नैनन दहती पावका. गीतेनं जे दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं, आत्म्याची अमरता आणि देहाची क्षणभंगुरता सांगितली. अरे देह नाशिवंत क्षणभंगुर आहे, क्षणभंगुर नाही वरवसा. वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा. तिथं तुम्हाला काळ सोडणार नाही. मग तिथं आत्म्याला शांती. अरे त्यांच्या मृत आत्म्यात शांती मिळो. अरे आत्मा मृत राहतो का? आत्मा मरतो का? मग ज्या अर्थी तुम्ही आत्मा मरतो म्हणता, त्या अर्थी तुम्हाला गीतेचं तत्वज्ञान मान्य नाही. आत्मा मरत नाही आणि आत्मा जन्माला पण येत नाही. कोण तुम्ही मार सकता है? आत्मा पैदा होती ना मरती है. कोण मारे आत्म्याला? आत्मा मरतो का? आत्मा मरतच नाही. आणि ज्याला तुम्ही शांती द्यायला निघले, मुळातच ती अशांत आहे. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातली रे कृमी कीटकाचा सांदा. रव रव दुर्गंधी रे अमंगलतेचा बांधा, परी येते मदा लसता सोहम जो जो रे बाळा. ज्याला शांती द्यायची त्याला काडी लावली ना, आता शांती द्यायला निघला. पण तुम्ही आगिंडाव दिल्याशिवाय शांती देता की लोक? तिकडं काडी लावून टाकायची. ज्याला शांती द्यायची होती त्याला आयुष्यभर नाही दिली. त्याला इकडचं पाणी तिकडं ने, तिकडचं पाणी तिकडं ने, ह्या वावरात वखर घाल, त्या वावरात पिचकरी आण. जावा शांती द्यायची तवा. ज्याला शांती द्यायची त्याला आयुष्यभर शांती नाही मिळाली. मिळाली का? बालावस्था, क्रीडासक्ता, तरुणावस्था तरुणी रक्ता, वृद्धावस्था चिंतनमग्न, परे ब्रह्मणी को अपि लग्न. जेव्हा शांती द्यायची ज्याला द्यायची त्याला दिली नाही, आणि मेल्यावर शांती द्यायचा धंदा चालला घंटाभर. नाही, त्याला शांती म्हणत नाही मायबाप. आज तुम्ही आम्ही खरंच परम भाग्यवान लोक आहे का आपल्याला साधू संतांनी हे ज्ञान सांगून ठेवलं, कळालं नाही. पण ज्या सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, मारुती बाबांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला हे ज्ञान आजही जशाच्या तसं जिवंत मिळालं. भाग्य आपलं थोर आहे.
संत झाले तेव्हा कळाले नाही, सांगितलं ना हे ज्ञान, तेव्हाच सांगितलं ना. परी काय सांगतात ज्ञानोबा राय, ज्ञानोबाची मेकी नाही कळत, ज्ञानेश्वऱ्या पाठ आहे लोकांच्या, पण नाही कळत. काय सांगितलं, परी ज्ञाने विन नाचले. अरे जे ज्ञान करून द्यायला पाहिजे, जे पहिलं जग तर मुळातच जीव अज्ञानी, त्याला काय कळतं, संसार करता करता हैराण झालंय ते बायका पोरामध्ये. त्याला पहिलेच काही सुधरून राहिलं आणि त्याच्यात महाराज लोक आणखी त्याला पागलवाणी करून राहिले. जे ज्ञान सांगायला पाहिजे ते सांगत नाही, नको त्या ज्ञानाच्या मागं लावलं आणि जीव त्याच्या मागं पळायला लागला. त्याला वाटलं तिकडं सुख भेटन, तिकडं कसं भेटन, उघड्याजवळ नाकडं गेलं रातभर हिवाना गेला. हे बी तसंच आणि ते बी तसं, यालाही ते ज्ञान नाही आणि जीवाला तर लगेच नाही. परी ज्ञानोबा राय सांगतात, परी ज्ञाने विन नाचले. कशाचं ज्ञान करून द्यायला पाहिजे जीवाला, स्वतःच्या अस्तित्वाचं ज्ञान करून द्यायला पाहिजे. सद्गुरू काय देतात, भ्रांती काढतात. आत्मस्वरूपाचं ज्ञान सद्गुरू देतात. आम्ही देव नसून मी आत्मस्वरूप आहे, हेच तर गीतेत ज्ञान सांगितलं ना अर्जुनाला. भगवंतानं काय सांगितलंय, अर्जुना शूद्रन हृदय दौर्बल्यम त्यक्तो तिष्ठ परंतप. तुझ्या हृदयाची दुर्बलता काढून टाक. तुझ्यामध्ये जी भ्रांती घुसली ना, मी यायला मारू कसं, ही भ्रांती काढून टाक तुझी. ती भ्रांती जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आत्मतत्वाची ओळख होत नाही. आत्म्यावर बोलणारे लय लोक आहे, पण आत्मा जाणला का, आत्मा अनुभवाची गोष्ट आहे. सद्गुरूच्या कृपेनं, सद्गुरूच्या सानिध्यानं, सद्गुरूच्या विचारानं, सद्गुरूच्या कासेनं त्या आत्मस्वरूपापर्यंत जाता येतं. सद्गुरू सोडून दिला, तिकडे काडी लावून टाकली, चाललाय देवदेव आमचा. कसं देवदेव होईल, कसा देवदेव होईल सांगा ना मला तुम्ही. नाही होऊ शकत. ज्या पांभरीनं पेरायचं त्याचे जानोळे मोडून टाकले आणि पेरायचं काम लावलंय, पेरण कधी उगन, कधी कसं उगन, ते वर पडून पाखरं खातील ना, ते नासून जाईन ना, ते मुंग्या वेचतील त्याला. पेरलेलं उकरून खाऊ राहिले पाखरं, तर हे तर वर पडलेलं आहे. ज्ञान देवा म्हणे मी चाडे, सद्गुरूना केले कोडे, माथा हात ठेवून पुढे बीजची वाहिले. झाकून टाकलंय ते सद्गुरुनाथांना, माथा हात ठेवून. ते ज्ञानाची गरज आहे आणि ते ज्ञान आज जगात मिळत नाही. सांगणाऱ्या जवळ सुद्धा ते ज्ञान नाही. सांगणारा आहे ना गंड्या तोड्याच्या नादी लागलाय. सांगणारा आहे ना माईक स्वार्थाच्या नादी लागला. सांगणाऱ्याच्या डोक्यामध्ये अज्ञान घुसलंय, त्याच्या डोक्यामध्ये स्वार्थ आहे, त्याच्या डोक्यामध्ये मला 50 लाखाच्या गाडीत हिंडायची भ्रांती आहे. कसं ज्ञान जगाला होईल मला सांगा ना. जे ज्ञान ज्ञानोबानं सांगितलं, जे ज्ञान तुकोबानं सांगितलं, ते ज्ञान जगामध्ये आज कोण देत आहे. त्या काळात कोणीच समजून नाही घेतलं. आज ज्ञानोबाला असा त्रास झाला आणि तुकोबा तू उगत राय. आपले सद्गुरू का कमी सांगत होते. रात्र रात्री 2-2 वाजे लोक त्याला कळत नव्हतं रात्र झाली का दिवस उगू राहिला म्हणून. आम्ही फक्त सांगायलाच आहे. लय ज्ञान सांगितलं, किती टिकून ठेवलंय आम्ही, किती ते ज्ञान जतन करून ठेवलं आम्ही. पूर्वी बियाणं भेटत नव्हतं नामदेव, मडक्या लागी गाडग्या लागी ठेवा लागत होत का नाही. ते साधू संतांना आपल्यापर्यंत जतन करून ठेवलंय, ते मडक्या गाडग्या लागी लागून. जुगाड जुनादीचे नाणे बहु काळाचे ठेवणे, ते जशाचं तसं तुमच्या आमच्यापर्यंत आलंय. ते भाग्य चांगलं आपलं. आजही देव जशाच्या तसा आहे, पण आमच्या बुद्धीत उतरत नाही. आमची बुद्धी स्थिर होत नाही अजून. आम्ही रोज म्हणतो आमची बुद्धी स्थिर ठेव, पण होते का ती, कशानं होईल, काय केलं ना बुद्धी स्थिर होईल. अजून मनाचा ताळा नाही बसला तर बुद्धीचा कधी बसल. मन नंतर बुद्धी नंतर चित्त आहे. याच्या करता ज्ञानोबा सांगतात, परी ज्ञाने विना नाचले. आम्हाला ते ज्ञान व्हायला पाहिजे जे आईच्या गर्भावर. तिथं कोण सांगितलं ज्ञान त्याला. आईच्या गर्भवासामध्ये डोकं ठिकाणावर होतं त्याच. तिकडं म्हणत होता, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवून, आठवीन पाय हा माझा नवस. रात्री दिवस तिथं कानपूरला नव्हती, त्याची तोंड उघडं नव्हतं, त्याचं काही शरीराची कोणतरी यंत्रणा चालू नव्हती. तिकडं म्हणत होता आठवीन पाय हा माझा नवस. तिथं नवस केला जीवाजीरावना.
पण मनाजीरावची संगत घडली म्हणून संगत चांगल्याची करा. नको त्याची संगत केली ना का तत्व. मला परवा दिवशी एका माई भेटल्या, म्हणजे मी असंच आमच्या भाऊला सोडलं आणि मी चाललो होतो घरी परत रिटर्न. तर त्यांचा जेहारी झाला तर म्हणे भाऊ या तुम्ही लई दिवस झाले आलेच नाही. तर म्हटलं मी अवकाळी पावसासारखा कधी पडतो, मला यायला वेळ तरी कुठे. वातावरण तयार होत नाही, ढग येत नाही, वारं जादा सुटत जाते निघून पुढं. त्याला तरी काय करावं का नाही. कुठं तरी झाडं झुडं असले डोंगर असले तर ते अडकत तिथं जादा पडत का नाही. डोंगर बाजूला जादा पाणी का नाही नामदेव भाऊ. इकडे या भागात चांगलं पाणी आहे, आपल्याकडे काहून नाही. चाललंय ते निघून तसं. आपण त्याच्या लई काळ दिसत होतं पण थेंब पडला नाही. कस काय पडन, काही ठुलत नाही गावामध्ये, खरडून सगळं संपून टाकलंय, कस काय पाऊस पडन. त्या माऊलीचा म्हणणं होतं भाऊ चिंतनच लागू नाही राहिलं. सद्गुरूला काढी लागली, चिंतन कुठून लागल. संताच्या संगती मनोमान हे चिंतन घ्यायला, हे घ्यायला काय आम्हाला घरी धंदे नाही का. झोपता येऊ नाही राहिलं का, तुकडे घरी देऊ नाही राहिले का बायका. कशासाठी आता या तुम्हाला का सुटली एवढी. तुम्ही साऱ्या सकाळच्या नादीला गेली याच्या चिंतन ठेवायला. साऱ्या सकाळच्या कामाला गेली, चटाया टाक, फट्टा टाक, कूलर लाव, इकून फॅन लाव, तिकून वायर खोस, इकडं अगरबत्ती लाव. येडेपणा आहे का तो. अरे कुठंतरी जीवाला या ज्ञानाची अनुभूती स्थिर व्हावा एवढ्या करता हे धंदे. आता मला काय लय आग आहे का प्रवचन करायची. पण या माध्यमातून कुठेतरी सत्संगती होते, बुद्धीवर आलेलं मालिन्य दूर होत. बुद्धीवर काजळ येते का नाही, ती दूर होण्याकरता ह्या गोष्टी धंदे. सत्संग घरी करता येत नाही काय आपल्याला बसल्या बसल्या. कशाची गरज आहे सत्संगाची, कोणाला गरज आहे. कशासाठी रात्रंदिवस बोलत होते ते. साधू संताला गरज नाही राहत. साधू संत गेले आनंदी राहिले, त्यांना गरज नसती त्याची. काय लिहून ठेवले ज्ञानोबरायानं, त्याला गरज होती की. हे ज्ञान ते झालेले आता विश्वात्मके देवी झालेले. हे विश्वची माझे घर आयशी मती दयाची स्थिर किंबहुना चराने आचार. आपण झालेले ते, त्यांना गरज आहे की याची. कशा करता लिहून ठेवलं असेल किंवा कशा करता बडबड करत असेल, त्याला काय काही येड्यापण लागला का. कुठंतरी जीव त्या मार्गाना निघालेल्या जीवाला तो योग्य ठिकाणी जावा, त्याला त्याच्या स्वरूपाची प्राप्ती व्हावी, तो त्याच्या सुखाला पात्र व्हावा, एवढी सद्गुरूची इच्छा असते. तुम्ही मानावा, हरतुर घालावा, तुम्ही दान दक्षिणा द्यावा, एवढ्या खालच्या विचाराचे सद्गुरू नसतात. नाही, संताला याची आवश्यकता नसते. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव नाही तुझा, ते म्हणतात. त्यांचे भाव येतो, आमचा भाव नाही तो. आम्हाला कसं ज्ञान मिळेल मला सांगा ना तुम्ही. कसं ज्ञान स्थिर होईल जीवनामध्ये. आणि आजूक तर लय आहे. आपले सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबा सांगायचे भाऊ आजूक लय आहे पुढं. बोध झाला आणि प्रबोध झाला म्हणजे काही गंगात घोडे नाही नाले तो वाली. आजूक तर लय आहे पुढं. लय पुढचा प्रवास तर लय लांब आहे अजून. तुकोबरायचं एक प्रमाणे जाळू नये नाव पावलोनी पार मागिला आधार बहुतांचा. आता चंद्रभागेला लय पूर आला. पुलं आता झाली, पहिले पुलं नव्हती. डोंग्यातून याचे तिथून तिकडे जावं लागत होतं. चंद्रभागेला लय आचाट पूर आला आणि मला पलीकडे जायचंय. मी डोंग्यात बसलो, त्या छोट्या डोंग्यात बसलो, दोघं तिघ जण, आणि चाललो वल्लीत. लय थंडी वाजली म्हणून तिला काडी लावायची की त्या नावीला, त्या डोंग्याला. काऊन नाही ना, लय थंडी वाजली, आता घ्या शकून. अरे मागून यायचंय ना कोणाला तरी. साधू संत एवढ्या करता लिहून ठेवतात. हे ज्ञान कशा करता रात्रंदिवस बडबड करतात. ते 1 घंटा बोललं तर आयुष्य कमी होतं एका दिवसाचं. तुम्हाला माहित नाही त्याचं वर्म. पण कशासाठी द्यायला, का सोनं व्हायचंय त्याचं. रात्रंदिवस सद्गुरुनाथ जे ज्ञान सांगत असतात, कशा करता सांगतात, काय गरज आहे त्यांना. त्यांना त्याची आवश्यकता नसते. नाही, जो पूर्ण ध्यासेने मला तो पूर्ण पावाला, त्यांना काही करायची गरज नसते. आम्ही गेलो ना त्या स्थिराला, तर ते डोंगर सोडून दे, मर तिकडं, जाळीत नको बसू. त्याला कोण मागीला आधार बहुता, कोणाला तरी यायचंय त्या मार्गाने. तुला ज्ञानाची गरज नाही ना, काही गरज नाही, तू घरी राह. कुणाला तरी या ज्ञानाची गरज आहे.
भूक लागलेली आहे, उद्धारावर आलेला आहे आणि जीवाला भगवंताची प्राप्ती होण्याकरता हा देह दिलेला आहे. अहो संसार सगळं करायचाच आहे, लेकरं बाळ सांभाळायचीच आहे. पण हे करत असताना आपल्या स्वस्वरूपापर्यंत जायचंय, त्या ज्ञानाची ओळख राहिली नाही. म्हणून ज्ञानोबराय सांगतात परी ज्ञाने विन नासले. आपल्या सद्गुरूनं काय केलं, इतकं ज्ञान सांगून दिलं ना, आपण काय झालो, ऐकू ज्ञानी झालो, अनुभवाचे ज्ञानी नाही. ऐकून ऐकून ज्ञान आम्हाला मिळालं आणि आम्ही आता स्वरूपाच्या गप्पा मारायला लागलो. पण स्वरूप काय सांग खाते माहिती का तुला? स्वरूप बोलायची गोष्ट नसते. स्वरूप ऐशी जेने जाणीतले तो सुटला गा. जाणून नेंत व्हायचं सांगितलंय सद्गुरूने इथं. आम्ही ते ज्ञान कावळ्याच्या कावळ्या घेऊन राहिलो आणि तेच घेऊन पुढे चाललो. पुढे चालणार कसे तुम्ही? तुझ्या मार्गातला पहिल्या गतिरोधकच ते ज्ञान आहे. ते बी ऐकू ज्ञान आहे, अनुभवाचं ज्ञान नाही. ऐकून बाजरीची भाकरी केल्याला जमन का ताई? ऐकून 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 जमणार नाही, वाचून जमणार नाही. त्याला प्रॅक्टिकल आईच्या 2-4 झापडी खावा लागतील. हजारदा ती मळता मळता तुटन ती भाकर, जाणार नाही ताव्याला. गेली बी तर पूर्ण पचणार नाही ती भाकर. ती 17 ठिकाणी तुकडे होईल तिची वाली. अरे त्याला ज्ञान लागत. जर संसारामध्ये सळड्या भाकरी करायच्या तर ज्ञान लागतं. मग तुला जर तुझ्या स्वस्वरूपापर्यंत जायचं असेल तर ज्ञानोबराय सांगतात बाबा याच्यात इतके गतिरोध घे पुढं. तुम्ही आम्ही ज्या मार्गाने निघालो ना, सद्गुरूचा लय ताणारा येतो लोकायला. काहून? सद्गुरूला जगाच्या कोणाशी घेणं नसतं. नाही ते कोणाच्या तुकड्यावर पण नसते बसलेले आणि त्यांना कशाचीच गरज नाहीये. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, त्याच्यावरती अनन्य झालेले राहतात. पण जर आता समजा दृष्टांत सांगतो, किती वाजले? 9. 9 वाजले. आपण आवरून आई असते ना, आई या लेकरायला घरी अभ्यास करते नाही पोरं, आणि आई काय करते त्याला तीनदा म्हणते अभ्यास कर बर का, नाही तर तुला रट्टून काढी. प्रसंगी आई एक झापड पण मारते त्याला. त्या लेकराला आई काय वाटती? वैरीण वाटती, वैरीण दुश्मनी वाटती. का तिनं मला काहीच नाही म्हणावं असं त्याला वाटत. एक रट्टा दिला का ते उठत जात बाहेर गल्लीत शेजारीन राहते, शेजारी रडत रडत जात, ये इकडं. ते बोली ती ये इकडं, तो आईला ते धंदा आहे, ये इकडं. ती जवळ म्हणते जाऊ दे, नाही केला अभ्यास तर चालतो, आज नाही उद्या कर. त्याला शेजारीन कोण वाटते माहिती का? आईपेक्षा श्रेष्ठ वाटते. का? कारण ती त्याच्या मनासारखं बोलती ना, बरोबर आहे का नाही? मग त्याला मनासारखं बोलल्यामुळं त्याला काय वाटतं, ते श्रेष्ठ वाटत. पण त्याच्यात त्याचं काय आहे? नुकसान आहे, नुकसान अहित आहे त्याचं वाला त्याच्यामध्ये. त्यांना जर आज अभ्यास नाही केला तर उद्या त्याला आवत वाढावं लागेल, ढोरं वाढावं लागतील त्याला. ही त्याच्या माहिती का नाही? पण आज आई त्याला वैरीण वाटते. का? कारण हिताच सांगत नाही. माझे स्वहित नेनती कोणी. कोणी आपलं स्वहित सांगायला जगात नाही भाऊ. कोणी रिकामा नाही हो. नाही ना, नाही ना. ज्याच्या उदरी जन्माला आलो ते सुद्धा आपले हित नाही करू शकत. नाही, त्यांनी देहाला जन्म दिला बरोबर आहे, पण आपलं स्वहित फक्त एका संताशिवाय कोणी करू शकत नाही. कोणी करू शकत नाही. नाही नाही नाही. केले उपकार सांगू मी काय, बापना करी ऐसी माय, धर्मे त्यांच्या देखियले पाय, दिले अक्षय अभय दानगा. देहाला जन्म देणं ती पवित्र गोष्ट आहे. का या देहामधून मला प्रभूची प्राप्ती होणार आहे, म्हणून सद्गुरूची संतांचे उपकार आपल्यावर जास्त आहे. त्यांचे उपकार आपण फेडू नाही शकत. काय देऊ शकतो आपण त्या साधू संतांना? सद्गुरुनाथाला काय लागत या दुनियामध्ये? काही लागत नाही. जे लागत ते देत नाही, जे नाही लागत ते बंधळी घातल्याशिवाय राहत नाही. साधू संताला जे लागतं ना, साधू संत ही कशामध्ये हे त्यांना माहिती, आणि ते त्यांना देत राहा. नाशिवंत देता ब्रह्म येईल. आता ऐशी याची कथा पुराणात. जे लागतं ते आपण ज्यावेळेस सद्गुरुनाथाला देऊ त्यावेळेस सद्गुरुनाथ आपल्याला ते ज्ञान देतात. कोणतं? जे ज्ञान आपल्याला तरून जाणार आहे, जे ज्ञान आपल्याला स्वस्वरूपापर्यंत घेऊन जाणार आहे, त्या ज्ञानाची ओळख, त्या ज्ञानाची जाणीव, त्या ज्ञानाची अनुभूती संत आपल्याला करून देतात. जे आज तुम्हाला आम्हाला जे ज्ञान
विसर पडला ना, त्या ज्ञानाची ओळख झाल्यानंतर काय होतं, बुद्धिभेद निघून जातो. मी वेगळा देव वेगळा राहत नाही. आपणच देव होय गुरु, आपणच त्या स्वस्वरूपापर्यंत जातो. भेद निर्माण करून टाकला, मी वेगळा देव वेगळा. अरे ते का खरं आहे का, ते का आता प्राप्त होणार आहे का, आणि या कलियुगात ते काय खरं. अरे नाही ना बाबा, तू चुकीच्या माणसाला भेटला. म्हणून नामधारकांना सुद्धा निदान संगत कोणाची करू नका, चांगल्या माणसाची करा. चांगल्या विचार, आपलं चिंतन घसरलं हे सुद्धा साधकाला कळत नाही. माझं चिंतन कमी झालं, मला बसावा वाटत नाही, म्हणजे तू लई चांगलं चिंतन करू राहिला असं अर्थ आहे का? म्हणजे चांगल्याची तर संगत करा ना, का जेणेकरून मला माझ्या तुकोबर आहे काय सांगतात बघा ना, देव वसे चित्ती त्याची गडावी संगती. ज्याच्या चित्तात देव आहे ना देवा, मला त्याची संगती दे. आमची संगती कोणाची? ज्याच्या चित्तात देव नाही ते म्हणतो चिंतन केलं नाही तरी चालत. आमची संगती ती, आम्हाला इतकं गोड लागत ना, मग चिंतनाला बसा वाटत नाही, आमचं लय पुण्य उदयाला आलं ते. असं जर वाटत असेल तर मला सांगा बरं तुम्ही. अरे नाही ना देवा. आणि तुकोबरा इकडे ये मागू राहिला, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. देवा त्याची संगती मला दे. ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. देवा अशाची संगत मला दे, का जेणेकरून तुझ्यात आणि माझ्यात अंतर पडणार नाही. नामामुळं, नामाची संगती, संताची संगती, संताची संगती सांगितली नाही तर हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. न लगे मुक्ती धन संपता संत संग देई सदा. जेणेकरून संताच्या सहवासात आपण राहिलो तर आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत जाणं सोपं होईल. चालत असताना तुम्ही बघा, आपण जर सद्गुरूची कास धरली, सद्गुरूच्या सोबत जर आपण चाललो ना देवा, सोबत चाला, पुढे बी नका चालू. पुढे चालशाल ना तर ठेस लागून दात पडायची शक्यता आहे. संघ चाला, संघ जर चालले ना तर कदाचित कदाचित या मार्गावर चालत असताना थकण्याची शक्यता आहे. भागलिया मज वाहतील कडीये, उचलून घेतील ती, त्यानं खायले तुमचं 2 घास. ते ऋणी तुमचे. तुम्ही 2 घास खाऊ घालेलाच ना, कब्बरच्या पाजाला ना, त्यांना उचलून घेतील ना ते. भागलिया मज असे काही प्रसंग आहे पुढं. नर्मदा परिक्रमानं चालताना कळते लोकांना, तसं इथं बी आहे. तुम्ही चाला इथं पुढं चालशाल ना तर पुढे इतके भयानक आहे, इतके हिंस्र पक्षी तुम्हाला खायला बसेले. घडोघडी काळ खायलाच बसेले. तो तिथं सद्गुरुनाथाला तो पाहतो टव करून तिकडे आला, ये म्हणून मला जमा. त्याची कितीतरी साधकाला आता प्रसंग आलेले बघा, जीवनावर घेतलेली पूर्ण काळ जवळ आला होता घ्यायला, पण नाही उचलला त्यानं. नाही उचलू शकत का? माझा सद्गुरु तिथं उभा आहे, नाही उचलू शकत काळ त्याला. म्हणून काळजी घ्या, जीवाला पकडून करा. ते ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे. बुद्धिभेदाशी आली, कल्पू नये ते कल्पले अनेकत्व. आपण जर ज्यावेळेस संगतीतून बाजूला गेलो, नामधारकापासून बिगर विचाराच्या माणसाजवळ आपण जाऊ, त्यावेळेस आपले विचार पांगतील. आपले विचार पांगले म्हणजे नामावरची श्रद्धा ढिल्ली होईल, नामावरचा भाव कमी होईल. नामच देव या विश्वामध्ये. आपला श्वास खोटा आहे का गोरे भाऊ? आपला श्वास खोटा आहे? ब्रह्मदेव येऊन जरी तुम्हाला सांगितलं तुमचा श्वास खोटा आहे, काय खरंय काय लादी लागली द्यायच्या? काय सांगितलंय तुम्हाला सद्गुरुनाथांना? तुमच्या श्वासाची ओळख करून दिली की नाही? लोक द्यायच्या काय नादी लागली, त्याच्या अंगात येतं काय? ते अंगात येत, श्वास अंगात येतो काय? का अंगातच आहे ना, पण कळत नाही जीवाला. हे बुद्धिभेदाशी आले. इथं बुद्धिभेद होतो आणि मग नको त्या गोष्टी माया जवळ करायचा प्रयत्न करतो जीव. आणि माया जवळ आली का तुम्हाला ब्रह्म नाही भेटू शकत, नाही कळू शकत. मायाचा नाश आपल्याला करायचा आहे, माया बाजूला करायची. ब्रह्म जसेच्या तसं आहे. जगामध्ये ब्रह्म दिशे उघडे, उघड जसेच्या तसं आहे. फक्त आपल्या मनावर, बुद्धीवर, चित्तावर जे आवरण आलेलं आहे तेवढा बुद्धिभेद बाजूला करायचा. स्वस्वरूपापर्यंत चला. खरंच परम भाग्यवान लोक आहे. स्वरूपाचं ज्ञान जगात कुठंच नाही. झेंडा तुम्ही आम्हाला सोडून द्या, आमच्या पिशा वाहूच नका, काही गरज नाही तुम्हाला, आम्हाला मानलंच पाहिजे असं कोण म्हणताय? नाही 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 नाही. याच्यापेक्षा तुम्हाला सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबा सांगायची ही माणसं आहे, याच्यापेक्षा श्रेष्ठ तुम्हाला कुठं मिळाल ना, खुशाला आमच्या माळी तोडून टाका आणि तिकडं जा. काय म्हणायचं नाही तुम्हाला. हेच काय आम्हाला काही खुट्याला बांधून नाही ठेवायचं, तुम्हाला सडका नाही लावायच्या, आम्हाला मोकळं सोडून दिलेलं आहे आपल्या सद्गुरुनाथांना. पण ह्याच्यापेक्षा जर श्रेष्ठ भेटलं तर खुशाल जा.
अरे स्वतःची ओळख करून घ्या. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती होते. म्हणून ज्ञानोबराय आपल्याला सांगतात का मायबापा हो, खूप भाग्य आपलं चांगलं. चांगले सद्गुरुनाथ जीवनामध्ये आले, चांगला मार्ग जीवनामध्ये आला. फक्त येतात अडी अडचणी येणारे प्रपंचामध्ये, पण जर तुम्ही कास धरून राहिले तरच ठीक आहे. जर कास सोडली ना मग काही खरं नाही. मग त्या भवाची पुरी वाहावची. बाहेर तर इतक्या वानवा पेटेल का विचारूच नका. भस्म व्हायला वेळच लागणार. म्हणून काळजी घ्या. नामाला विसरू नका. सद्गुरुनाथ मारुती बाबांना विसरू नका. जे नाम भेटलं त्याला अगदी जीवा भावानं करा. अरे साधं हे माऊली स्वयंपाक करता करता जर तेल सांडलं हिच्याकडून तर दिवसभर तुन चालू राहत शेतात. तेल सांडलं सरड तेल सांडलं तर दिवसभर तुन चालत. अरे आपलं आयुष्य सांडून राहिलं त्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे का? घटका गेली पळे गेली तास वाजे ठणाना आयुष्याचा बंद करा. त्या घटका गेली पळे गेली तास वाजे ठणाना आयुष्याचा नाश होतो राम कार्य मनाना. मग राम राम म्हणत बसत आहे का? नाही, आत्मारामाचं भजन आपल्याला करायचंय. म्हणून झालेलं भाव पुष्प सद्गुरु सच्चिदानंद मारुती बाबांच्या चरणी समर्पित करूया. जे चुकलं ते माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. जे बरोबर आहे मायबाप ते साधू संतांचं सांगणं तळमळीनं एवढंच आहे. अरे बाबा, हा माणसाचा जन्म पुन्हा मिळणार नाही ना आपल्याला. मिळेल का? नाही ना. मागुता हा मनुष्य जन्म पावसी, हे तो न घडे रे सायासी. नाही मिळत, किती सायास करा, नाही मिळू शकत. मिळाला सद्गुरुनाथ मिळाले. फक्त नामाला विसरू नका. तुमची जिथं संसार प्रपंच आहे तो करा आणि नामस्मरण पण करा. खूप सोपं आहे ना. तुम्हाला काय माळ काढून जपायची सांगितली का? तोंडानं जपत सांगितलं का? अरे हाताचं पायाचं तोंडाचं कशाच काम नाही ना. इतकं सोपं. रात्रंदिवस आत्माराम आपलं भजन करतो. फक्त त्याच्याकडे लक्ष ठेवा, व्यवस्थितरित्या करा. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान, सद्गुरु सच्चिदानंद मारुती भगवान की जय. अवधूत चिन्ह श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. आवाज ओपन नाही करायचा, इकडे रेकॉर्डिंग चालू राहते ना.